कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही कधी शाखेत गेले आहात का? शाखेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाला हेडगेवार गुरुजी हे तर माहितीच आहेत. असं शक्यच नाही की कोणाला यांचं नाव माहीत नाही. तसंच नागपुरात राहणाऱ्याला नागपूरचा बर्डीचा किल्ला माहीत नाही असं नाही होऊ शकत. तर आज मी तुम्हाला हेडगेवारांची लहानपणची गोष्ट जी या बर्डीच्या किल्ल्याशी निगडीत आहे ती सांगणार आहे. आधी त्यांच्या शाळेतली एक छोटीशी गोष्ट ऐकूया. एकदा काय झालं माहिती आहे? इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या राज्यारोहणाला 1897च्या दिवशी 22 जूनला 60 वर्ष पूर्ण होत होते. त्या निमित्ताने सगळीकडे खूप मोठा समारंभ होता. सगळ्या शाळांमध्ये पताके लावले होते, झेंडे लावले होते आणि त्या राणीचा उदो उदो सगळे करत होते. तुम्ही भाट शब्द ऐकलाय का? पूर्वी राजाच्या काळी राजाची प्रशंसा करणारे कवी असायचे. तर ते राजाच्या म्हणजे प्रशंसेमध्ये कवन करायचे आणि त्याच्याबद्दल त्यांना पैसे मिळायचे. तर अशाच प्रकारे भाटसारखे सगळे लोक, म्हणजे ते शाळेचे शिक्षक असो किंवा एखाद्या सरकारी कर्मचारी असो, ते राणीची कवने गात होते. खूप समारंभ मोठे मोठे झाले, सगळ्यांना मिठाई वाटल्या गेली. पण हेडगेवारांनी काय केलं माहितीये? तो मिठाईचा पुडा आणून त्यांनी सरळ केराच्या टोपलीत टाकला. जेव्हा त्यांना विचारलं की तू असं का केलं, तर त्यांनी उत्तर दिलं, आपल्या भोसल्यांचे राज्य जिंकणाऱ्या राजाच्या समारंभाचा आनंद तो कसला. त्यांच्या प्रत्येक वर्तणुकीतून देशाभिमानच प्रगट होत होता. एक वेळेला एम्प्रेस मिलच्या गिरणी मालकांनी इंग्लंडच्या 7व्या एडवर्डच्या राज्यारोहणाच्या दिवशी दारूकाम म्हणजे फटाका शो ज्याला म्हणतो आपण, त्याचं प्रदर्शन ठेवलं आणि तेच पाहायला सगळे जात होते. पण हे गेले नाही तिथे. ते म्हणाले, आपण परक्या राजाचा राजारोहण समारंभ करणे हे आपल्याला लाजिरवाणे आहे, तेव्हा मी येणार नाही. आणि बर्डीच्या किल्ल्याची गोष्ट. आता बर्डीच्या किल्ल्यावर त्या काळी ब्रिटिशांचा झेंडा म्हणजे युनियन जॅक म्हणत असत त्याला, तो असायचा. आणि यांना ते पाहून खूप राग यायचा. आपला झेंडा का नाही, भारताचा झेंडा का नाही तिथे. आणि सगळ्या कथा कहाण्यांमध्ये त्यांनी ऐकलंच होतं की आपलं राज्य म्हणजे आपला झेंडा. मग त्यांच्या मनात आलं की इथला हा झेंडा आपण ब्रिटिशांचा काढून आपला भारताचा झेंडा त्याच्या रोवला तर ते आपलं होऊन जाईल आता. आणि त्यांनी काय केलं माहितीये? आपले काही मित्र जमवले, कुदळ फावडी घेतले आणि त्यांनी योजना आखली की वजे मास्तरांच्या खोलीपासनं तर त्या युनियन जॅकच्या जागेपर्यंत एक भुयार खणायची आणि एक दिवस त्या भुयारीतनं जाऊन तिथला झेंडा काढून आपला भारताचा झेंडा तिथे लावायचा. ठरलं. तर ठरल्याप्रमाणे रोज रात्री हे काम त्यांनी सुरू केलं. पण अर्थातच आवाज तर थोडा होणारच ना. घरच्यांना लक्षात आलं हा काय प्रकार चालू आहे. त्यांनी विचारलं, हे सगळं काय आहे? खरा हेतू मुलांनी सांगितला. पण त्यांना समजवण्यात आलं की सध्या तुम्ही हे सगळं करायला लहान आहात, थोडे मोठे व्हा, सक्षम व्हा. असे होते गुरुजी लहानपणापासून देशाभिमानी. त्यांच्या कार्यामुळेच आज जगात त्यांचं नाव माहीत नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव माहीत नाही, अशी व्यक्ती दुर्मिळच. आणि हे सगळं कर्तृत्व त्यांनी गाजवलं अगदी लहान वयात. त्यांचे आई वडील प्लेगच्या साथीत मृत्यू पावले असतानाही. सांगण्याचा तात्पर्य, मनात जर का इच्छाशक्ती असेल, दृढ इच्छाशक्ती असेल, तर मनुष्य काहीही करू शकतो. त्यासाठी कुठलीही परिस्थिती आड येत नाही. काय मुलांनो, तुम्ही पण प्रयत्न करणार ना? कुठली गोष्ट तुमच्या मनाची चांगली जी तुम्हाला साध्य करायची आहे, त्यासाठी कुठलीही परिस्थिती आड येऊ द्यायची नाही. अरे मला तर 90% मार्क मिळवायचे होते, पण काय करू, मला ताप आला ना, असं नाही म्हणायचं. किंवा कुठल्या स्पर्धेत, अरे मला तर बक्षीस मिळणारच होतं, पण काय त्यांनी चिटिंग केली ना, असली कारणं नाही सांगायची बरं का. करणार ना मग असं? आवडली ना तुम्हाला ही गोष्ट? चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.